तर सांगलीच्या वारणा खोऱ्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। वारणा खोऱ्यातील अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेलेत। वारणा नदीपात्रातील पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरले। शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। सांगलीच्या वारणा खोऱ्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। नदी पट्ट्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपण पाहू शकता वारणा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। वाळव्या तालुक्यात संपूर्ण वारणा पट्टे झपाट्याने पाऊस पडत असल्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे। सततधार पडत असलेल्या पावसामुळे आणि मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे वारणा नदीचे पाणी हे झपाट्याने वाढत आहे। आपण सध्या पाहू शकता या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावरती ही परिस्थिती आहे। हरिपूरमध्ये असणारी जी शेती आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये गेलेली आपण पाहू शकत आहे। असाच जर सतत पाऊस पडत राहिला तर आसपासच्या खेडेगावात जे नदीकाठी गावं आहेत त्या गावातसुद्धा पाणी शिरायला सुरू होण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। सांगलीच्या वारणा खोऱ्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्येही पाणी शिरलंय। पाऊस जर असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांचं अधिक मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। वारणा नदीची ही दृश्य आपण पाहतोय। नदी पात्राबाहेर आलेली आहे।